आज आपण केसी विषयांबद्दल प्रकरण 9 पुढे सुरू ठेवणार. काल आपण हे बघितलेलं पुढे सुरू आहे, कंटिन्यू करतो. तर वाळवणीकरण आणि निर्जलीकरण असं प्रकरणाचं नाव आहे. म्हणजे ड्रायिंग आणि डिहायड्रेशन. आतापर्यंत आपण प्रस्तावना पाहिली, व्याख्या अभ्यासली. विशेषतः आपण काल वाळवणीकरणाची माहिती बघितलेली आहे. पद्धती सूर्यप्रकाशाचा वापर करून, सूर्य ऊर्जेचा वापर करून, सोलर हीटचा वापर करून वाळवायचा. निर्जलीकरण आपण आज पाहणार आहोत. त्याच्यामध्ये व्याख्या अशी आहे निर्जलीकरणाची की यंत्राचा उपयोग करून, विद्युत ऊर्जेचा उपयोग करून किंवा डिझेल ऊर्जेचा उपयोग करून जेव्हा आपण उष्णता तयार करून ती अन्न पदार्थातील जादा असणारं पाणी कमी करण्यासाठी वापरतो, तेव्हा त्याला म्हणतात यांत्रिक निर्जलीकरण. यंत्र शब्दाचा महत्व. आपले जे फायदे आहेत तसेच काही तोटे किंवा मर्यादा आहेत. पहिला फायदा असा आहे की आपण वर्षभर करू शकतो. हे जे काही कामकाज आहे आपण वर्षभर करू शकतो. पूर्ण नियंत्रित असते. गुणवत्ता अतिशय चांगली असते. जागा कमी लागते. आणि रंग चांगला टिकून देतो. रंग, चव, स्वाद चांगला टिकून देतो. त्याच्याला मर्यादा पण आहे. त्याच्या मर्यादा तोटे काय आहेत तर बाह्य ऊर्जा आवश्यक. ऊर्जा नसेल तर शक्य नाही. बाह्य ऊर्जा. त्यानंतर खर्च अधिक येते. आणि तिसरं महत्वाचं तांत्रिक मनुष्यबळ आवश्यक असतं. तांत्रिक मनुष्यबळ. तांत्रिक मनुष्यबळाचा अर्थ काय? समजा आपल्याला तर कॅबिनेट ड्रायरनी वाळवायचे फळ, तर कॅबिनेट ड्रायर ऑपरेट कसा करायचा, तर टेम्परेचर किती ठेवायचं, किती तास ते वाळवायचं, बंद केल्यानंतर पुन्हा प्रोसेस काय करायची, हे आधीमध्ये निरीक्षण कसं करायचं हे सगळं माहित पाहिजे. ह्याची तुलना तिकडं जर सोलर ड्रायिंगची जर केली किंवा सूर्यप्रकाशात वाळवण्याची, तर ते आपण खड्यावरती पसरून सोडतोय. आपण 2 ते 3 दिवस रँडम लॅबमध्ये वाळवतो. तिथं एवढं तांत्रिकरणाची गरज नाही. तर मात्र ती आहे. लक्षात इलेक्ट्रिसिटीचं नॉलेज पाहिजे. त्यानंतर टेम्परेचर नियंत्रणाची माहिती पाहिजे. आर्द्रता मोजता यायला पाहिजे. ठीक आहे. अशा तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असेल. ते नसेल तर घडत नाही असं म्हणत हरकत नाही. आता आपण एक पद्धत ह्यात बघूया. हे समजल्यापर्यंत आता वर्षभर म्हणजे आपण जून पासून मे पर्यंत कधी करू शकतो. दिवसा रात्री, पाऊस पडू दे, थंडी पडू दे, सीझनचा, वेळेचा, दिवसा रात्री संबंध नाही. सूर्य प्रकाशासाठी सूर्य जसं पाहिजे तसं इथं फक्त लाईट पाहिजे. अगर डिझेल असेल ती ऊर्जा पाहिजे, ती यंत्र फिरवायला, हिटरसाठी. बाकी कशाची गरज नाही. नियंत्रित म्हणजे हे बंदिस्त वातावरणात असतं. त्यामुळे धूळ, काळी, कचरा असं काही पटणं होत नाही. ते पूर्ण नियंत्रणात. या वाळवण्याच्या प्रोसेसवरती सगळं मनुष्य नियंत्रित हे कामकाज चालतं. फुल्ली कंट्रोल्ड कंडिशन अंडर ह्युमन फोर्स म्हणता येईल. म्हणजे मनुष्यबळाच्या देखरेखीखाली, निगराणीखाली, नियंत्रणाखाली कामकाज रेग्युलेटर असतात त्याला, त्यामध्ये आपण करतो. त्यानंतर गुणवत्ता. आता गुणवत्ता याचा अर्थ क्वालिटी. म्हणजे टोमॅटो असेल तर त्याचा रंग असेल, त्याची चव असेल, तर ती गुणवत्ता खूप चांगली राहते. ती तुलना जर सोलरशी केली तर ती ह्याच्यामध्ये गुणवत्ता चांगली राहते. त्यानंतर कमी जागा लागते. म्हणजे आता समजा 10 पोती शेंग आपल्याला वाळवायची, 10 पोती शेंग, त्याला कदाचित आपल्याला 1000 स्क्वेअर फुटाची जागा लागेल. 500 स्क्वेअर फुटाचं नक्की लागेल जागा. तर याच्यासाठी इथं कदाचित ते काम 100 स्क्वेअर फुटात सुद्धा होईल. म्हणजे जागा कमी लागते. मशीन असतात ना शेवटी, इंच आणि जागेचा वापर करतात. तर कसं होतं, आपण प्रामुख्यानं बेस वापर करतो, तिथं उघड वापर करतो लक्षात तुमच्या ड्रायरमध्ये. त्यामुळं जागा कमी लागते. त्यानंतर रंग, चव आणि स्वाद हे चांगले का टिकतात तर पूर्ण तापमानाचं नियंत्रण असतं. कुठल्या कारणामुळं त्यातलं लायकोपिन घटक कमी होतो,
चवीसाठी असणारे घटक कसे कमी होतात, स्वादासाठी थोडासा अभ्यास केला सर आणि त्यानुसार त्याची उष्णता ठेवायची, त्यानुसार तेवढा वेळ ठेवायचं, तेवढं आर्द्रता कमी करायचं सगळं केलं जातं. त्यामुळं अधिक उष्ण झाले रंग गेला असं होऊ शकत नाही. त्यानंतर ह्याच्या मर्यादा आहे एवढा असून सुद्धा. काय मर्यादा आहे तर बाह्य ऊर्जा लागते, राईट, किंवा काय असेल ती ऊर्जाही लागेल, त्याशिवाय यंत्र चालणार नाही आणि काम होणार नाही. खर्च नक्की जास्त होतो कारण सूर्य ऊर्जा ही आपल्याकडे मोफत आहे. सोलर सूर्याचा स्रोत सोलर जो आहे तो मोफत आहे. त्यापासून सोलर एनर्जी केली तर ते खर्चिक आहे, म्हणजे तो भाग वेगळा पडतो. आपण फक्त उन्हामध्ये वाढवतो, त्यामुळे ते तर मुबलक भारतासारख्या देशाला ते मुबलक आहे, कमी खर्चिक आहे. इथं मात्र आपण जेव्हा लाईट वापरतो प्रत्येक युनिटला खर्च, डोमेस्टिक वेगळा आणि कमर्शियल वेगळा असं लक्षात ठेवा. घरामध्ये जर एका युनिटला 1 रुपया असेल तिकडं 1.5 ते 2 रुपये असतात, त्यामुळं प्रत्येक युनिटचा खर्च असतो. तांत्रिक मनुष्यबळ आता मी तुम्हाला सांगितलं, यासाठी जी काम करणारी ऑपरेट करणारी जी लोक आहेत किंवा मॅनेजर्स आहेत किंवा असिस्टंट आहेत त्यांना सगळं नॉलेज पाहिजे. तर अशा पद्धतीनं ही त्याची फायदे आणि मर्यादा आपण या ठिकाणी बघितलं. पुढे जाऊन आपण बघूयात या ठिकाणी पद्धती. तर आता पद्धती आपल्यासमोर काय मांडलेलं आहे. पहिलं आहे कॅबिनेट ड्रायर. तर हे एक असं 3 फूट लांब 2 फूट उंच आणि तेवढंच 3 फूट खोल अशी रचना असते या ड्रायरची आणि याच्यामध्ये असे कप्पे असतात. त्यामध्ये ट्रेमध्ये घालून असे सरकवायचे आणि ते वाढवायचं. हे टेम्परेचर साधारणपणे 50 ते 55 सेल्सिअसला काम चालतं. सुरू आहे ना. तर याच्यासाठी टोमॅटोचे काल दाखवतो तुम्हाला सॅम्पल, ते कट करायचे स्लाइस आणि त्यामध्ये ठेवायचे. तसंच आंब्याचं तुकडे करायचे त्यामध्ये ठेवायचे. लक्षात आहे. ड्रॉवर सारखे असे चौकोनी ट्रे असतात, त्या ट्रेवरती ते काप ठेवायचे सगळे आणि ते त्या अशा ड्रायर मध्ये सरकवायचे. बाजूला त्याला रेग्युलेटर असतो असायचं. हा रेग्युलेटर टेम्परेचर साधारणपणे 52 अंश सेल्सिअस ते 55 अंश सेल्सिअस एवढा तापमानाला 16 तास 18 तास अशी उष्णता द्यायची. आणि ही यातलं जलांशाचं प्रमाण 6 ते 12% आलं तर मग ते वाळवून तिथे थांबवायचे. मॉइश्चर कंटेंट आपल्याला तपासता येतं. तर हे झालं कॅबिनेट ड्रायर. टोमॅटो आणि आंब्याच्या फोडी सुकवण्यासाठी उपयोग करतात. टोमॅटो आंब्याच्या फोडी सुकवून परत काय करायचं तर जेव्हा ते लोक विकत घेतात तेव्हा ते गरम पाण्यामध्ये घालतात. टोमॅटो पासून मग टोमॅटो सूप करणं असेल, जर टोमॅटोची भाजी करणं असेल, स्लाइसची आमटी करणं असेल ते वापरू शकतात. तसंच आंब्याच्या पण फोडी आपण नंतर त्याचा दर करू शकतो किंवा ते खाऊ पण शकतो तुकडे करून. अशा खोरणी त्यामध्ये अडकवून खायचं असं करतात. अर्थात जी लोक बॅलन्स्ड डाएट त्याचा विचार करणार आहेत त्याच्यासाठी हे पटेल. नाही तर आपण काय म्हणणार, जर आंब्याचा सीझन आपल्याकडे असतो सरसमणी मार्च ते जून पर्यंत आपण खाऊन मोकळे होतो, पुन्हा काय खायचं कारण. मग हे व्हिटॅमिन जे आंब्यामधून मिळतं ते इतर खाद्यातून मिळतं. मग इतर खाद्यानं मिळायचं ज्या भागामध्ये मर्यादा आहे त्या ठिकाणी लोक हे अशा पद्धतीने प्रोसेसर फूड खातात. आणि हे खाणं सुरक्षित काय, याच्यामध्ये बाकी प्रिझर्वेटिव्ह नुकसानकारक काय नसतं. त्यामुळे वाळवण क्रियेतनं वाळवलेली अन्नपदार्थ खाण्यासाठी मोठी क्रेज आहे. त्यानंतर गोठवून वाळवणे या 2 शब्द आहेत. ह्याला म्हणतात फ्रीज ड्राईंग. फ्रीज ड्राईंग शब्द आहे. गोठवून वाळवणे ह्या 2 टप्पे आहेत. दुसरा मुद्दा बरं का, गोठवणे आणि वाळवणे. हे पहिला फ्रीजिंग करायचं, पुन्हा ड्राईंग करायचं. असे 2 टप्पे. हे कसं करतात मग, त्यासाठी काय करतात, आंबा आणि पेरूच्या ज्या काही फोडी आहेत ते पहिल्यांदा 0 पेक्षा कमी तापमानाला, म्हणजे 0 वजा 1 2 3 अशा तापमानाला गोठवतात. गोठवल्यामुळे काय होतं, त्याच्या पाण्याचा बर्फ होतो आणि आकारमान थोडंसं वाढतं. आणि पुढच्या वरच्या टप्प्यामध्ये कापराची कशी वाफ निघून जातं का नाही, तशा पद्धतीनं त्या बर्फाचं पाण्यात रूपांतरण न करता वाफेत रूपांतरण करून ते पाणी कमी करतात. आपलं तत्व काय ह्या प्रकारामध्ये, एन केन प्रकारानं पाणी कमी करायचं. पाण्यात डायरेक्ट बाष्प करा, ते पाण्याचा बर्फ करून त्याचं बाष्प करा, कुठले चालतं. लक्षात येईल. ही पद्धत आंबा आणि पेरूमध्ये वापरतात. थोडीशी खर्चिक पद्धत आहे पण त्याचे रिझल्ट चांगले. 2 टप्पे कळतात. पहिल्यांदा
हे जे काही पेरू आणि आंब्याचे काप आहेत हे फ्रीजला ठेवायचे. फ्रीज म्हणजे डीप फ्रीजला म्हणजे त्याचं टेम्परेचर 0, -1, -2 4च्या खाली आहे. त्यामुळे काय होईल, पाण्याचा बर्फ होईल आणि बर्फ जातो वरच्या कप्प्यात टाकून तेच ट्रान्सफर मशीनरी सोय असते. वरच्या कप्प्यात नेऊन त्याच्यामध्ये त्याचं बर्फाचं वाफेत रूपांतर करतात आणि पाणी निघून जातं. पाणी निघून वरच्या बाजूची सोय केली असते त्या मशीनमध्ये. त्यानंतर पुढचं ऍक्सेलरेटेड फ्रीज ड्राईंग, वेगाने गोठून वाढवणे. ही क्रिया संथ होते 4, 5, 6 तासामध्ये. ही क्रिया अतिशय जलद होते. आता हे कुठल्यामध्ये वापरतात, घट्ट अन्न पदार्थ वाटाणा किंवा मांसाहारी पदार्थ चाकण्यासाठी अशा पद्धतीनं काम करतात. त्या दोन्हीमध्ये फरक एवढा आता ह्यात 6 तास लागायचं, हे 2 तासामध्ये काम करतात. ऍक्सेलरेटर म्हणजे वेगाने. ही क्रिया वेगाने करायची, तंत्र तेच आहे, पाण्याचा बर्फ करायचा आणि बर्फाची वाफ करायची. तिथं थोडंसं स्लो आहे, तिथं गती नाही. उदाहरण घट्ट अन्न पदार्थ म्हणून सांगितलं, वाटाणा सांगू शकतो. त्यानंतर स्प्रे ड्राय. स्प्रे ड्रायच्या पुढे तुम्हाला दाखवतो. तर दूध भुकटी करतात किंवा आंब्याच्या किंवा संत्री, मोसंबी, लिंबूची भुकटीची करतायत. तर असे बंदिस्त खोली असते आणि इथून अशा पद्धतीनं रस आणून तो असा कारंजासारखा असा फवारतो. कारंजा बनवतो, समजतंय का? मग आता हे फवारल्यामुळे काय होतं की हा जो रस खाली पडतो हा इथं भुकटीहून पडतो. असं एवढं टेम्परेचर जास्त होतं. स्प्रे स्वरूपात मारतात. तुम्ही सकाळी हँड स्प्रे घेता की नाही, तशा पद्धतीनं इथं स्प्रे मारतात आणि स्प्रे झाल्यामुळे ही कण सुट्टे होत असतात आणि तेवढ्यात त्याला उष्णता दिली जाते. ते खाली पाडताना त्याचा कण पडतो. दुधाची भुकटी उदाहरण बेस्ट आहे, किंवा लिंबाची भुकटी, संत्र्याची भुकटी, मोसंबीची भुकटी उदाहरण. लक्षात येईल, अतिशय सोपा समजा. त्याला म्हणतात स्प्रे ड्राय. बंदिस्त खोलीमध्ये रस स्प्रेच्या स्वरूपात फवारायचा. ज्या रूमचं टेम्परेचर हे सर्वसाधारणपणे 70 ते 80 सेल्सिअस असतं, अगर त्याकडे थोडं जास्त पण ठेवलं जाऊ शकतं. आणि तो पडणारा पाण्याचा लहानसा कण हा खाली पडताना घन स्वरूपात येऊन पडतो, म्हणजेच भुकटी. लक्षात येईल, अशा पद्धतीनं विविध रसयुक्त फळांच्या भुकटी, आता मी सांगितल्या पद्धतीनं संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्ष असं आपल्याला करता येईल. त्यानंतर आहे तो 5वा प्रकार, डिहायड्रो फ्रीजिंग. डिहायड्रो फ्रीजिंग. तर ही जी काय पद्धत आहे डिहायड्रो फ्रीजिंगची, तर ही पद्धत त्याच्यामध्ये पण 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात डिहायड्रो म्हणजे पाणी कमी करायचं. पाणी कमी करणे. पाणी कमी करण्यासाठी कदाचित थोडीशी उष्णता वाढवतात, पाणी कमी करून देतात आणि रितसर मग पुढे वाढवण्याचं काम करतात. त्याचं तापमान कमी ठेवून फ्रीजमध्ये केलं जातं. टप्पा एकच याच्यामध्ये फक्त फरकाचा की ह्याच्यामध्ये बाकीच्या पद्धतीत पाणी कमी करणारे टप्पे करते, डायरेक्ट वाळवायला घालतात. इथं पाणी थोडं कमी करतात आणि मग वाढवतात. डिहायड्रो असं शब्द आहे हा, लक्षात काय? हायड्रो म्हणजे हायड्रा म्हणजे पाणी, डी म्हणजे त्याच्यामध्ये कमी करणं, व्हॅल्युएशन कसं आहे तसं पाणी थोडं कमी करायचं आणि मग पुन्हा फ्रीजिंग करून वाळवायचं, गोठून वाळवायचं. त्याला डिहायड्रो फ्रीजिंग असं म्हणतात. त्यानंतर 6वा आहे तो फोम मॅट ड्राईंग. त्याच्यामध्ये काय करतात, जो काय रस आहे, आता हा रस लिंबाचा असेल, संत्र्याचा असेल, मोसंबीचा असेल, त्याच्यामध्ये फेसाळणारे काही घटक घालतात, फेसाळणारे अन्न पदार्थ. त्याच्यामुळं आपण कसं वॉशिंग पावडर घातलं कसं फेस तयार होतो का नाही, तशा पद्धतीचा फेस तयार होतो रसात आणि मग तो वाढवला जातो. लक्षात आहे बघा, रसामध्ये फेसाळणारे अन्न पदार्थ टाकायचे आणि अल्बुमिन सारखे आणि त्याचा मग वाळवण्याचं काम करायचं. त्याला म्हणतात फोम मॅट ड्राईंग. फोम म्हणजे असा फेस तयार होतो. लक्षात येईल का? लिहून ठेवायचं, कळणार नाही. फोम मॅट ड्राईंग म्हणजे रसामध्ये अल्बुमिन सारखे पदार्थ टाकून त्याचा फेस तयार करायचा, फेस, आणि तो जलदगतीने वाळवायचा उष्णतेमध्ये. अल्बुमिन फोमिंग एजंट म्हणतात त्याला. अल्बुमिन म्हणजे पदार्थाचं नाव आहे. आणि शेवटचं हॉट एअर ड्राईंग. हॉट एअर ड्राईंग. तर याच्यामध्ये
जी काही फळं आहेत त्या अशा कप्प्यामध्ये ठेवायची आणि त्यातून गरम हवा अशी इकडून तिकडे पास करायची. गरम हवा त्या रॅक मधून पास करायची. गरम हवा जाताना त्यासोबत पाणी घेऊन जाते. त्या पद्धतीने फळं वाळवायची. पुन्हा मी सांगतो, कॅबिन ड्रायर म्हणजे एक चौकोनी पेटी असते, त्याच्यामध्ये फळांचे तुकडे टाकून त्यात सरकवायचे, 18 तास वाळवायचं. वाळवायचं काम पूर्ण झालं. गोठवून वाळवण्याच्या प्रोसेसमध्ये आंबा पेरूमध्ये ज्या काही फोडी आहेत त्या गोठवायच्या आणि मग वाळवायच्या. गोठवल्यानंतर बर्फाचं डायरेक्ट हवेत रूपांतरण करायचं. ही दुसरी पद्धत. तिसरी पद्धत वेगाने गोठवून वाळवणे. दुसऱ्या पद्धतीसारखीच फक्त कमी वेळेमध्ये करायची. म्हणजे संवेदनशील पदार्थ, विशेषतः मांसाहारी पदार्थ किंवा ह्याच्यामध्ये घट्टाना पदार्थ वाटाणा सांगितलं तुम्हाला, तर ते जलदगतीनं काम करायचं. स्प्रे ड्राईंग, सरबतासारखे किंवा रसदार फळं वाळवण्यासाठी, विशेषतः संत्री, मोसंबी, लिंबू सांगितलं, तर ह्याचा स्प्रे तयार करायचा. तो गरम हवेच्या खोलीमध्ये असं हवेत फवारा मारायचा आणि त्याचं रूपांतरण कणामध्ये करून घ्यायचं. डिहायड्रोफ्रेशिंग मध्ये पहिला पाणी कमी करायचं आणि मग गोठवायचं. डिहायड्रोफ्रेशिंग. त्यानंतर सांगितलं ते फोम मॅट ड्राईंग, तर ह्याच्यामध्ये रसामध्ये फोम तयार करणारे पदार्थ म्हणजे अल्बुमिन सारखे पदार्थ टाकायचे, त्यामुळे फेस तयार होता सगळा आणि तो वाळवायचा. हा फोम मॅट ड्राईंग. आणि शेवटचं हॉट एअर ड्राईंग म्हणजे जी फळं आपल्याला वाळवायची आहेत तर त्याच्या मधून गरम हवा इकडून तिकडे फिरती ठेवायची. फिरणारी गरम हवा त्याच्यासोबत जिथे तो पाण्या संपर्कात येईल, फळामधल्या जलांशी संपर्क, त्या ठिकाणी ते जल किंवा ते पाणी घेऊन जाईल आणि फळं वाळवेल. लक्षात येईल. हे जे काम चालतं ते थोड्याशा अधिक गतीने चालतं, अधिक उष्णतेला चालतं. त्यामुळं उन्हाचं तापमान किती असू शकेल जास्तीत जास्त, अगदीच तापलं होऊन तर 40-42 पर्यंत असेल. तर सुरुवातच त्याची होते बघा 50-52च्या पुढं. त्यामुळं थोडं जलद होतं. आणि ऊन सुद्धा सकाळी सकाळी लगेच एवढं टेम्परेचर नसतं. त्यामुळे दिवसभरात एक 5-6 तासात ऊन 45 वर्षांनी अगदीच उन्हाळा जर झाला तर सरासरी 35च्या आसपास तापमान असतं. इथं कसं होतं 50 अंश सेल्सिअस तापमान तुम्हाला बाहेर उन्हामध्ये 3 ते 4 दिवस वाळायला लागतात का नाही, ते कदाचित आतमध्ये 3 ते 4 तासात होईल. आपण शेंग वाळवतो, शेंगेमध्ये एवढं पाणी नसतं. टोमॅटोची फळं जर बाहेर वाळवायची म्हणली कट करून तर कदाचित 3 ते 4 दिवस, त्याच्यामध्ये 1.5 दिवसामध्ये काम आहे. 1.5 दिवस म्हणजे 12 तास आहे, नुसते अर्धी राहतो त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने यांत्रिक प्रोसेस. ठीक आहे. ज्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचं, लार्ज स्केलमध्ये करायचं, कमी वेळेमध्ये करायचं, त्या ठिकाणी वापरतात. नसेल तर घरगुती जरी केलं तर हरकत नाही. कोकणामध्ये अजूनही आंबा पोळी, फणस पोळी चटईवरती ह्याचे थर टाकून वाळवण्याचं कामकाज अजूनही चालतं. फक्त 3 ते 4 महिन्यात खराब होतात. हे मात्र आपण केलं तर जास्त दिवस टिकतं. मँगो लेदर असं म्हणतात त्याला, म्हणजे आंब्याच्या पोळीला इंग्लिशमध्ये वाळवण्याचं काम करतात. आपण कसं आपल्याकडं पापड वाळवतो का नाही, तशा पद्धतीने होऊ शकतं काम. ठीक आहे. तर काय शंका याच्यामध्ये आता आता उदाहरण बनवतो पुढे जाऊ. तर 3-4 भाज्यांची आणि 3-4 फळांची उदाहरण आपण पहिल्यांदा फळांची घेऊ. कशी वाळवायची नेमकी, काय प्रोसेस असते त्याची. तर पहिलं उदाहरण तुम्हाला सांगितलं तर केळी. काल तुम्हाला सॅम्पल मी दाखवलं होतं. तर पहिल्यांदा धुवून घ्यायचे, त्यानंतर तुकडे करायचे, साल काढून घ्यायची. त्यानंतर पुढे जाऊन सांगता येईल 5% कॉस्टिक सोडा क्रिया करायची आणि 60 अंश सेल्सिअस तापमानाला वाळवायचं. मध्ये गंधकाची पण क्रिया करतात, गंधक. तर तो सहजपणे 30 मिनिटं गंधक क्रिया करतात. दुसरं उदाहरण आहे खजूर. तर धुवून व्यवस्थित घ्यायचं, तुकड्याची गरज नाही. याला फक्त कॉस्टिक सोड्याची क्रिया करायची, ह्याची गरज नाही. 60 अंश तापमानाला वाळवायचं.
त्यानंतर दुसरं उदाहरण सांगते, द्राक्षे धुणे, त्यानंतर कास्टिक सोड्याची क्रिया करायची आणि 1 तास सल्फरची क्रिया करायची, 60 अंश सेल्सिअस तापमानावर वाढवायची. इथपर्यंत झालं. केळी धुवून घ्यायची, तुकडे करायचे, साल काढून टाकायची, 0.5% कास्टिक सोड्याची क्रिया करायची, 30 मिनिटं सल्फरची धुरी द्यायची आणि 60 अंश सेल्सिअस तापमानावर वाढवायचं. खजूर धुवून घ्यायचं, कास्टिक सोड्याची क्रिया करायची, धुरी द्यायची गरज नाही, 60 अंश वाढवायचं. द्राक्षे धुवून घ्यायचे, अर्धा कप कास्टिक सोड्याची क्रिया करायची, सल्फरची 1 तास क्रिया करायची, 60 अंश सेल्सिअस वाढवायचं. त्यानंतर आंबा पुढे दिला आपल्याला, धुवून घ्यायचे, साल काढून घ्यायची, तुकडे करायचे त्याचे. सरसम तुकडे करताना 12 mm तुकडा करतात, 12 mm म्हणजे 1.25 सेंटीमीटरचा. 2 तासाची त्याला गंधकाची क्रिया करायची आणि 50 अंश सेल्सिअस तापमानावर वाढवायचं, 50 डिग्री सेंटीग्रेड. आवळा फळ घेतलं, धुवून घ्यायचे, तुकडे करायचे, मिठाची 40 ग्रॅमची ट्रीटमेंट करायची त्याला, मिठाची. पुन्हा त्याला धुरी द्यायची गरज नाही, 60 मिनिटं वाढवायची, 60 अंश सेल्सिअस वाढवायचं. लक्षात येईल. आणखी उदाहरण आहे आपल्याला 3-4 उदाहरण पुरेसे अभ्यासासाठी. त्यानंतर आता भाज्यांची उदाहरण आपण बघूया. त्यात थोडंसं ब्रांचिंग सुद्धा काम वाढतं, स्टेप वाढते. तर याच्यामध्ये फुलकोबी धुणे, तुकडे करणे, त्यानंतर 4 ते 5 मिनिटं ब्लांचिंग करायचं आणि 1% पोटॅशियम मेटाबायसल्फेट वापरायचं. वाढवण्याचं टेम्परेचर 60 अंश सेल्सिअस. परत सांगतो, फुलकोबी घ्यायची, धुवून घ्यायचे, तुकडे करायचे, 4 ते 5 मिनिटं या ठिकाणी ब्लँचिंगचं काम करायचं. 1% पोटॅशियम मेटाबायसल्फेट वापरायचं आणि 60 अंश सेल्सिअसला वाढवायचं. त्यानंतर पानकोबी धुणे, तुकडे करणे हे कॉमन आहे. सरसरपणे 5 मिनिटं ब्लांचिंग करणे म्हणजे उष्णतेची क्रिया. 1% पोटॅशियम मेटाबायसल्फेट वापरायचं, 60 अंश सेल्सिअसला वाढवायचं. त्यानंतर गाजर धुणे, त्यानंतर तुकडे, त्यानंतर 4 मिनिटं ब्लांचिंग करायचं. ब्लांचिंग 2% मीठ वापरायचं आणि 60 अंश सेल्सिअस तापमानावर वाढवायचं. काय शंका व्हायच्या मध्ये? ही भाज्यांची उदाहरण आहे, मगाशी फळांची बघितली. आता यातला भाग राहतो साठवणीचा. साठवण कशी करतात? तर वाळवलेली जी काही फळं आहेत, निर्जलीकृत केलेली फळं, तर ती हवाबंद डब्यामध्ये साठवायची आहे. हवाबंद डब्यामध्ये पाणी शोषणाऱ्या डब्यामध्ये साठवून तर त्याला बुरशी येते. त्यामुळे हवाबंद डब्यामध्ये नेहमीच्या टेम्परेचरला साठवायचे. शक्यतो अॅल्युमिनियमचे जे कॅन्स असतात तर त्याच्यामध्ये ते साठवायचं, किंवा अलीकडं जाडसर प्लास्टिकमध्ये आतमध्ये कोटिंग केलेलं आणि हवा जाणार नाही अशा पद्धतीनं व्यवस्था केलेले पाऊच पण वापरतात. ती साठवण. हवामान स्थिती साठवायची. हवामान स्थिती ठीक आहे. काय वेळेस ह्याला धुमकांची क्रिया आपण करतात. धुमक म्हणजे त्यामध्ये विशेषतः मिथिल ब्रोमाइड हा धुमक वापरतात. त्यामुळे त्याला बुरशी लागत नाही. धुमक म्हणजे बुरशी होतं, बुरशीला अटकाव करणं.
वाफेच्या स्वरूपात तो वापरतो. फक्त ते योग्य प्रमाणात वापरायचं, जास्त पण वापरलं तर मग खाण्याला त्रासदायक होतं. ठीक आहे, या ठिकाणी या प्रकरणाची पूर्तता झाली. प्रकरण क्रमांक 9 पूर्ण झालेला आहे.